महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। गुढीपाडवा म्हणजे हा सण चैतन्याचा, नव्या उमेदीचा आणि शुभारंभाचा। गरजा महाराष्ट्राकडून सर्व प्रेक्षकांना मराठी हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येपासूनच राज्यभरात उत्सवाचा जल्लोष दिसून आला। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू वर्षातला पहिला दिवस। भारतीय शालिवाहन शके या कालगणनेचं हे 1937 वर्ष। वर्षाचा हा पहिला दिवस गुढीपाडवा रूपात महाराष्ट्रात साजरा केला जातो। राज्यभरात उत्साहात साजरा केला जातोय हा गुढीपाडवा आणि महाराष्ट्रात विविध संघटनांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आल्यात। मुंबईमध्ये गिरगाव, डोंबिवली या भागात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। काँग्रेस आणि शिवसेनेनं माघार घेतल्याने विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली। सभापती पदावरून झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसची फरफट झाली आहे। सभापतीपद गेलं, तसेच राष्ट्रवादी आणि भाजपच्या वाढत्या जवळकीमुळे दोन्ही पक्ष पडद्याआडून काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी यापुढील काळात अधिक प्रयत्न करण्याची शक्यता आहे। 4 अर्ज दाखल झाल्याने सभापती पदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती। भाजप आणि शिवसेनेत समझोता झाल्याने काँग्रेसने जास्त ताणून न धरता उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला। परिणामी रामराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला। फलटणचे नगराध्यक्ष पद, मंत्रीपद भूषवलेले नाईक निंबाळकर हे 1995 ते 2009 पर्यंत विधानसभेचे आमदार होते। मतदारसंघ राखीव झाल्याने 2010 मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली। पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे खास निकटवर्तीय मानले जाणारे निंबाळकर यांच्या आमदारकीची आणखी 1.5 वर्षे मुदत शिल्लक आहे। 26/11ला मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा पाकिस्तानचा क्रूरकर्मी दहशतवादी अजमल कसाब याने तुरुंगात कधीही मटन बिर्याणी मागितलीच नव्हती। सरकारनेही त्याला कधी बिर्याणी खाऊ घातलेली नाही। त्याच्याविषयी सर्वसामान्यांना वाटणाऱ्या सहानुभूतीची जागा संतापाने घ्यावी या उद्देशानेच अशा प्रकारच्या अफवा उठवण्यात आल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी शुक्रवारी इथे केला। सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाच्या संदर्भात जयपुरात आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेला निकम यांनी उपस्थिती लावली होती। यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी सुरू असणाऱ्या सुनावणी दरम्यान माध्यमांचे कसाबवर बारीक लक्ष होतं। त्याची बारीकशी ही हालचाल ही माध्यमांच्या नजरेतून सुटत नव्हती। याचाच फायदा घेऊन कसाबने एके दिवशी सुनावणी दरम्यान गुडघ्यात मान घातली आणि डोळ्यातील अश्रू पुसले। त्यानंतर माध्यमांनी एकच गलका केला आणि कसाब कोर्टात ढसाढसा रडल्याचं वृत्त प्रस्तुत केलं। या दिवशी राखी पौर्णिमा असल्याने कसाबच्या या वृत्ताने प्रचंड लोकप्रियता गाठल्याचंही निकम यांनी स्पष्ट केलं। मूळचा पाकिस्तानी नागरिक असणाऱ्या कसाबला नोव्हेंबर 2012 मध्ये म्हणजेच हल्ला झाल्यानंतर 4 वर्षांनी पुण्यातील येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं। येत्या 1 एप्रिलपासून बांद्रा वरळी सी लिंकवर प्रवास आणखीनच महागणार आहे। सी लिंकवरच्या एकेरी प्रवासासाठी आता 5 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत। 55 रुपयांऐवजी 60 रुपये मोजावे लागणार आहेत, तर दुहेरी प्रवासासाठी तब्बल 90 रुपयांचा टोल आकारण्यात येणार आहे। सध्या या प्रवासासाठी 82 रुपये 50 पैसे मोजावे लागतात, तर 3 वर्षांनी सी लिंकचा टोल वाढवण्याच्या कंत्राटात नमूद करण्यात आलंय। यानुसार हा टोल वाढणार आहे। मासिक पास धारकांनाही 1 एप्रिलपासून 2750 रुपयांऐवजी 3000 रुपये मोजावे लागतील। टोलचे नवे दर पुढच्या 3 वर्षांसाठी लागू करण्यात येतील। चवदार तळे सत्याग्रहाच्या 88व्या वर्धापन दिनानिमित्त महाड येथे उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने राज्यातील कानाकोपऱ्यातील भीमसैनिक रायगडमध्ये दाखल झाले। 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून हे तळे दलितांनाही पिण्याच्या पाण्यासाठी खुले करून दिले होते। देशातील सामाजिक समतेचा हा पहिला सत्याग्रह होता। यामुळे हा दिवस क्रांती दिन म्हणूनही ओळखला जातो। या ऐतिहासिक घटनेला 88 वर्षे पूर्ण झाली आहेत। या वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिकांचा ओघ महाडकडे सुरू असून चवदार तळे आणि क्रांतीस्तंभ परिसराला उत्सवाचं स्वरूप आलंय।
आंबेडकरी साहित्याची पुस्तके, भगवान गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या, त्याचप्रमाणे बौद्ध धर्मांच्या प्रतीकांची विक्री करणारी दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली असून या ठिकाणी खरेदीसाठी भीमसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती। महाड शहरात मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक येणार असल्याने महाड नगरपालिकेने फिरते शौचालय तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। राज्यात स्वाईन फ्लूचा कहर वाढतच चाललाय। राज्यात स्वाईन फ्लूमुळे 12 जणांचा मृत्यू झाला। यामुळे स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या 334 वर पोहोचली आहे। स्वाईन फ्लूची लागण झालेले 119 नवे रुग्ण सापडले असून या रुग्णांची संख्या 3907 झाली आहे। राज्याच्या विविध भागांमध्ये सुमारे 15,000 जणांची स्वाईन फ्लू तपासणी करण्यात आली आहे। यापैकी 1,500 संशयितांना औषधही देण्यात आले आहे। 367 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून 37 जणांची प्रकृती गंभीर आहे। बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।